एखादं लहान मूल अंगणात खेळत असलं आणि घरच्यांच्या नजरेतून ते 2 मिनिटं जरी दूर गेलं तरी लगेच शोध सुरू होतो. कारण त्या छोट्या पावलांमध्येच एका घराचा सगळा संसार दडलेला असतो. पण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं जे घडलं ते या सगळ्या विश्वासालाच तडा देणार आहे. अवघ्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीला एका 65 वर्षीय व्यक्तीनं आमिष दाखवत जवळच्या गोठ्यात नेलं. तिथं तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. पण एवढ्यावरच तो थांबला नाही, तर हा गुन्हा लपवण्यासाठी त्यानं तिचा मृतदेह गोठ्यातल्या शेणामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ झाला तरी मुलगी परत आली नाही, म्हणून या चिमुकलीच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. गावभर शोध घेतला, CCTV तपासले, पण तरीही या चिमुकलीचा काही अतापता लागत नव्हता. पण बऱ्याच वेळच्या शोधानंतर जे समोर आलं त्याने सगळ्यांनाच सुन्न केलं. एका निष्पाप जीवासाठी गाव रस्त्यावर उतरलं. संताप, अश्रू आणि न्यायाची मागणी हे चित्र सगळं एकत्रपणे दिसलं आणि या घटनेनं सगळ्यांनाच पुन्हा एकदा वास्तवाचा चटका दिला. म्हणून हे प्रकरण नेमकं काय आहे, त्या आरोपीपर्यंत पोलीस कसे पोहोचले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज खरंच आज सुरक्षित आहे का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, 1 मेचा दिवस, दुपारची वेळ होती. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे 3.5 वर्षांची एक चिमुकली तिच्या आजीकडे नसरापूर इथं आली होती. दुपारी ती घराजवळच मंदिर परिसरात खेळत होती. गावातली ओळखीची जागा, लोकांची नेहमीची ये जा, त्यामुळे कुणालाही काही संशय येण्यासारखं वातावरण नव्हतं. पण याच वेळेत सुमारे 65 वर्षांचा भीमा कांबळे नावाचा एक हैवान तिच्या जवळ आला. त्यानं त्या चिमुकलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि तिला हळूहळू बाजूला नेत जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्याकडे नेलं. आणि या हैवानाने काही मिनिटांतच त्या चिमुकलीसोबत असं काही केलं ज्यानं संपूर्ण गाव हादरून गेलं. गायच्या गोठ्यात नेल्यानंतर त्याने या चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी त्यानं तिची हत्या केली अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. काही वृत्तांमध्ये दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय, मात्र याबाबत अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पण मंडळी, आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह गोठ्यातील शेणामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला आणि घटनेनंतर आरोपी तिथून निघून गेला. आणि दरम्यान कोणालाही या घटनेची कानोकान खबर लागली नाही. बाहेर सगळं नेहमीसारखंच सुरू होतं. दरम्यान मुलगी बराच वेळ घरी परतली नाही. सुरुवातीला घरच्यांनी वाट पाहिली, मग हाक मारत शोध सुरू केला. घराभोवती, शेजाऱ्यांकडे, मंदिर परिसरात शोध घेतला गेला, पण काहीच पत्ता लागत नव्हता. वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी घरच्यांची चिंता वाढत होती. मग गावातील लोकही शोधात सहभागी झाले आणि भोर तालुक्यामधल्या या गावात मुलगी हरवल्याची बातमी काही मिनिटातच वाऱ्यासारखी पसरली. वेगवेगळ्या दिशेनं लोक शोध घेऊ लागले. या सगळ्यात एक महत्त्वाचा धागा मिळाला, तो म्हणजे CCTV फुटेज. एका खाजगी घराच्या कॅमेऱ्यात भीमा कांबळे हा त्या चिमुकलीला सोबत घेऊन जाताना दिसला. मात्र ग्रामपंचायतीचे CCTV कॅमेरे बंद असल्यामुळे शोध घ्यायला थोडा अडथळा आला. दरम्यान ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. कॅमेरा असतात पण चालू नसतात, मग उपयोग काय, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तरीही उपलब्ध फुटेजच्या आधारे शोध सुरू ठेवण्यात आला. गावकऱ्यांनी फुटेजमध्ये दिसलेल्या दिशेनं शोध वाढवला. काहींनी जवळच्या गोट्याकडे पाहणी केली. सुरुवातीला काहीच लक्षात आलं नाही, पण अधिक तपास करताना शेणामध्ये लपवलेला त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. हा क्षण गावासाठी असह्य होता. काही वेळापूर्वी शोध घेत असलेली मुलगी अशा अवस्थेत सापडणं याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. कुटुंबियांचा आक्रोश सुरू झाला. आजूबाजूचे लोकही भावनिक झाले, पण त्याच वेळी संतापही उसळला. यानंतर परिस्थिती वेगानं बदलली. CCTVत दिसलेल्या आरोपीचा शोध सुरू झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार हा आरोपी गावाजवळील नदीकाठी बसलेला आढळला. काही ग्रामस्थांनी त्याला ओळखलं आणि पकडलं. मुलगी कुठे आहे, काय केलं तिच्यासोबत, असे थेट प्रश्न त्याला विचारले गेले. मात्र तो सुरुवातीला मला काहीच माहीत नाही असं सांगत राहिला. परिस्थिती गंभीर होत चालल्याचं लक्षात येताच या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि भीमा कांबळेला त्यांनी ताब्यात घेतलं. पुढील चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झालं असून गोट्याचा बारकाईने पंचनामा करण्यात येतोय. पुरावे गोळा केले जात आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर अत्याचार आणि हत्येचा नेमका प्रकार स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक सगळेच रस्त्यावर उतरले आहेत. मुलीचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवून
रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत आहेत. काहींनी तर आरोपीला जागेवरच शिक्षा द्या अशीही मागणी केली आहे. परिणामी नसरापूरमधलं वातावरण तणावपूर्ण झालंय. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल हे देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आरोपी विरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाईल, तपास जलद गतीनं होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या आश्वासनानंतर काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र गावातील अस्वस्थता कमी झालेली नव्हती. या घटनेच्या निषेधार्थ नसरापूरमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान गावकऱ्यांकडून आरोपीच्या पार्श्वभूमीबाबतही चर्चा सुरू झाली. हा आधी तुरुंगात जाऊन आलेला आहे असा दावा काही ग्रामस्थांनी केलाय. काहींनी सांगितलं की याआधी त्याच्यावर अत्याचाराचे गुन्हे आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींची अधिकृत खातरजमा पोलिसांकडून तपासानंतरच होणार आहे. पुणे जिल्ह्यातील या घटनेनंतर केवळ नसरापूरच नाही तर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत ही घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं म्हटलंय. तसेच काही नेत्यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे. सध्या भीमा कांबळे पोलिसांच्या ताब्यात आहे. राजगड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक तपास, पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. आरोपी विरोधात कडक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि तपास वेगानं सुरू आहे. पण या सगळ्या तपशिलांपलीकडे एक वास्तव समोर येतं. दिवसाढवळ्या गावाच्या मध्यभागी एका 3.5 वर्षांच्या चिमुकलीसोबत अशी घटना घडते. ही गोष्ट केवळ धक्कादायक नाही तर विचार करायला भाग पाडणारी आहे आणि विश्वासालाच प्रश्न विचारणारी आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. सुरक्षितता नेमकी कुठे कमी पडते आहे आणि पुढे अशा घटना थांबवण्यासाठी नेमकं काय बदल होणार? या सगळ्यासोबतच अशा हैवानाला कोणती शिक्षा झाली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.